हा साताऱ्याचा पठ्ठा आहे ना. मी म्हणलं झक मार, काय कराय नाही, झक मारतो. अरे सत्ता तुमच्या हातात आहे, प्रशासन तुमच्या हातात आहे, निर्णय घ्यायचा अधिकार तुमच्या हातात आहे, सगळे यंत्रणा तुमच्या हातात असताना आणि काय करू अशा पद्धतीचं उत्तर देतात. एकही खासदार रस्त्यावर आलं तर माझी शपथ आहे तुम्हाला, आम्ही रक्त सांडू त्याला रस्त्यावर देणार नाही. बाप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हमारा दोस्त है. मी थोडा अपघात हस्तक्षेप करत नाही, थोडा आमच्या रिक्षावाल्याचं डोकं बिघडू द्या, हजारो लोक घेऊन या, तुझ्या बापाला तुझ्या पुढे नमस्कार करायला लावतो. पाहिजे कसं 200 केसेस मेरे सिर पर पड़े. दाऊद इब्राहिम पर भी इतने केसेस नहीं थे, इतने केसेस आडम मास्टरकर पर है. क्या मुझे हद्दपार करोगे? हद्दपार करे तो भी परवाह नहीं. तुम दिन भर मुझे हद्दपार करे तो रात भर मैं गली में घूमूंगा, रात भर घूमूंगा, याद रखो. और उसको पालक मंत्री भी देना, मेरे वक्त नहीं था, मेरे वक्त तो भी रहता था तो अंदाज आता था. समितीचे सर्व पदाधिकारी, लढाऊ रिक्षा चालक मालक बंधू, 5 तारखेला आपला मेळावा झाला. प्रचंड जल्लोषामध्ये मेळावा झाला आणि पालकमंत्री 6 तारखेला सोलापूरला देणार अशी माहिती मिळाली. मी त्यांना फोन लावला. मेळावा झालेला आहे, रिक्षा चालकाचा जीवन मरणाचा प्रश्न आहे. एलपीजीचे 10 पंप बंद पडलेले आहेत. मनाला येईल तशा पद्धतीने साठेबाजी चालू आहे, काळा बाजार चालू आहे. तर आपल्याकडे एक शिष्टमंडळ बी घेऊन येणार. काय उत्तर द्यावं पालकमंत्र्याने? मला वेळ मिळेल का नाही सांगता येत नाही. मग मी RDC ला फोन केला. उद्या पालकमंत्री सोलापुरात आहेत का? त्या RDC कार्यक्रमच माझ्याकडे पाठवून दिला. सांगितलं 11 वाजेपर्यंत डाक बंगल्यावर पालकमंत्री आहेत. आपले 700-800 रिक्षावाले डाक बंगल्यात आले. गेलो. अनेक पालकमंत्र्याला मी भेटलेला आहे. पंतप्रधानापासून मुख्यमंत्र्यापर्यंत इतक्या लोकांना मी भेटलेला आहे, त्याचा हिशेब सुद्धा काढू शकत नाही. या पालकमंत्र्यांनी दिला वेळ, आम्ही गेलो. आज एक शिष्टाचार रस्ते आलेल्या शिष्टमंडळाला बसून त्यांचं म्हणणं ऐकायचं. हा साताऱ्याचा पठ्ठा आहे ना. उभा राहिला
22 मिनिटं चर्चा केलं आणि आम्हाला सांगू लागले अमेरिका, इराण आणि इस्रायल मध्ये युद्ध लागलेलं, आम्ही काय करावं? मी म्हणलं झक मार, काय कराय नाही, झक मार. अरे सत्ता तुमच्या हातात आहे, प्रशासन तुमच्या हातात आहे, निर्णय घ्यायचा अधिकार तुमच्या हातात आहे, सगळे यंत्रणा तुमच्या हातात असताना आम्ही काय करू? अशा पद्धतीचं उत्तर देतात. मग नंतर मग यावेळेला आम्ही म्हणलं 100 रुपये घेऊ लागले, उद्या 150 करते, 200 करते. पालकमंत्री बेशरमपणे म्हणायला सुरुवात केलं, त्या भावावर नियंत्रण मला आणता येत नाही. पालकमंत्री मी सुद्धा 3दा आमदार आहे, लक्षात ठेवा. तुमच्यासारख्या माणसाला असं पाणी पाजवलेलं आहे, जन्मभर आडम मास्तरचं नाव विसरणार नाही, लक्षात ठेवा. तुम्हाला भावाचं नियंत्रण करता येत नाही. उघडपणे 3000 सिलेंडरचा कारोबार चालू आहे. पुरवठा खात्यातले अधिकारी, पोलीस खात्यातले अधिकारी, महसूल खात्यातले अधिकारी, आरोग्य अधिकारी, हे सगळे मिळून सोलापूर नव्हे संपूर्ण देशामध्ये दरोडा घालायचा प्रयत्न सुरू केलेला आहे. प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक शहरामध्ये एलपीजीची वरड चालू आहे. आणि मला म्हणलं पालकमंत्र्यांनी 10 तारखेपर्यंत मी तुम्हाला वेळ देतो, सोलापुरात सगळ्या अधिकाऱ्यांना बोलवतो, तुम्हाला बोलवतो आणि मार्ग काढतो म्हटलं. अजूनही मार्ग काढलेली. बाबासाहेबांची जयंती होती, तुम्ही आलाच. अरे बाबासाहेबांचं वंदन करताना एवढं तरी तुम्ही तुमच्या रक्तामध्ये ठेवलं पाहिजे. 5000 वर्षापासून शूद्राला ते शूद्राला माणसामध्ये आणलेला जगातला पहिला माणूस भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर आहेत, लक्षात ठेवा. अरे आम्हाला पाणी सुद्धा पिऊ दिलं नाही. पुढच्या गोष्टी फार वेगळ्या होत्या. अशा परिस्थितीमध्ये बाबासाहेब आम्हाला घेऊन लढले आणि असे लढले बाबासाहेबांनी. प्रत्येकाला तो अधिकार घेऊन ते स्वर्गात गेलेला आहे आणि स्वर्गामधून बघत आहेत काय आपल्या दलिताची अवस्था आहे. म्हणून पालकमंत्री साहेब लवकरात लवकर आमचं शिष्टमंडळ जाईल, कलेक्टरला विनंती करू. जर नाही ऐकलात, रिक्षावाल्याला वाऱ्यावर सोडलात, त्याच्या सगळ्या कुटुंबाला तुम्ही संकटात लोटाल, त्यांच्या कच्च्या बच्च्याला जर तुम्ही संकटात लोटाल, याद राखा सोलापूर बंद असं होईल. एकही आमदार, एकही खासदार रस्त्यावर आलं तर माझी शपथ आहे तुम्हाला, आम्ही रक्त सांडू त्यांना रस्त्यावर देणार नाही. 20,000 रिक्षा
अशा पद्धतीनं मैदानात येतील यांना माहीत नाही. रिक्षावाल्याचं एकदा डोकं बिघडलं ते कोणाला आवडत नाही. रिक्षावाल्याचं डोकं असं आहे, मी बघितलेलं आहे. 50-60 वर्षापासून बघतोय. म्हणून त्याचा अंत बघण्याचा प्रयत्न तुम्ही करू नका. तुम्ही काय करणार? पोलीस बघून वस्तू देणार. येऊ द्या, पोलीस येऊ द्या, SRP येऊ द्या, अर्ध सैनिक बल येऊ द्या, आडम मास्तरचं जीवनच आहे तुमच्याशी बेवाद करणं, लोकांना न्यायला येऊन देणं. अरे तुमच्याकडे असताना तुम्ही कसं काय कोटा वाढवून देत नाही आम्हाला? आणि सगळे अधिकारी म्हणून आम्ही काय करणार? मग न्याय भागाला कुठं जायचं? सरकारी नाही म्हणू लागला, कलेक्टर नाही म्हणू लागला, पुरवठा अधिकारी नाही म्हणू लागला, शासकीय यंत्रणा नाही म्हणू लागलेलं आहे. वाढू जायचं कोणाकडे? मी रिक्षावाल्याला सांगणार नाही आत्महत्या करा म्हणून. मी रिक्षावाल्याला सांगणार शहर के माफक लढो, शहर के माफक लढो. और लड़ते लड़ते ऐसी जिंदगी, ये शोलापुर के 4 हुतात्मे है. अरे हमने अंग्रेजों को भगाया, तुमको ठिकाने पर लाने को कितना टाइम लगेगा? तुम्हाला आता 500-200 लाख 15-20 हजार दिसायला वेळ लागणार नाही आहे. 95 मध्ये बोललो सरकारला. 1995 आमदार झाल्यानंतर पहिल्यांदा रिक्षावाल्याकरता कल्याणकारी मंडळ स्थापन करा. अजूनही असेंब्लीमध्ये भाषण आहे ते काढून बघा. 1.5 तास मी बोललो. हा रिक्षावाला रात्र असू द्या, दिवस असू द्या, थंडी असू द्या, पाऊस असू द्या, ऊन असू द्या, सावली असू द्या, प्रवासाकरता 24 तास उपलब्ध होणारा या राज्यातला एक भी म्हणजे रिक्षा चालक आहे. हॉस्पिटलमध्ये न्यायचं असेल, मेलेल्या माणसाला घरी घेऊन जायचं असेल, रेल्वे स्टेशन मध्ये जायचं असेल, एसटी स्टँड मध्ये जायचं असेल, कुठेही आज स्वतःचे आई बाप म्हणतात यहाँ के रिक्शा वाला रहने से हमारे बाल बच्चे सही सलामत घर को आ रहे, सही सलामत. अजून काय बक्षीस पाहिजे आम्हाला? अरे इतकी सेवा आम्ही करतो. कुठं 10-12 रुपये घेतल्याबरोबर रिक्षावाला लुटू लागला, लुटू लागला, लुटू लागला. तुझ्या बापाची तरी काही घेतलेलं नाही बाबा. काळा बाजार चालू आहे. 10 रुपयाचं नाही, 4000ला सिलेंडर चालले, साठेबाजी चालू आहे, लूट चालू आहे. पोलिसाच्या आशीर्वादाने, महसूल अधिकाऱ्याच्या आशीर्वादाने. या पुरवठाचा अधिकारी कोण आहे मला माहित नाही. चुकून जर मी आमदार राहिलो असतो त्याला तुमच्या पुढे आणून कानपट्टीत दिलं असतं त्या माणसाला.
अर्धा रस्त्याला त्या पुरवठा गाडीची मजा नव्हती. गाडी घेऊन आमच्या ऑफिस पुढे उभं राहायचं. मास्तर कोणत्या रेशन दुकानाची तक्रार आहे सांगा म्हणून. आणि आज सगळे माजलेले आहेत. माजलेले भूके लक्षात ठेवा. एक दिवस आमचाही येईल आणि तो हिशोब चुकता केल्याशिवाय राहणार नाही. आणि हिशोब असं चुकता करू व्याजासहित. म्हणून अजूनही आम्ही शांत आहे. 19 तारखेला भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरचं एक ऐतिहासिक मिरवणूक, महात्मा बसवेश्वरचं एक ऐतिहासिक मिरवणूक सोलापूर मधलं शान आहे. लाखो माणसं हे महामानव ज्यांनी आम्हाला घटनेच्या रूपानं 140 कोटी जनतेला आत्मा दिलेला बाबासाहेब आत्मा आमचा प्राण वायू आहे आमच्या हाते. जर काढून घेतलं काही नाही आमच्या हातात. हा महामानव आमच्या रक्तात भरलेला आहे. गोरे साहेब काल तुम्ही गेलात त्यांना वंदन करायला. थोडं तरी जागा शिल्लक आहे का? बाबासाहेबांनी जे म्हटलेलं आहे थोडं तरी शिल्लक असलं तर रिक्षावाल्याला तुम्ही न्याय दिलं पाहिजे ही आमची मागणी आहे. आणि तुम्ही जर देणार नसाल माझं आयुष्य तुरुंगातलं आहे. मी महाराष्ट्रातले सगळे तुरुंग बघितले. सोलापूर का भी जेल देखा हूं, पुणे का भी देखा हूं, उस्मानाबाद देखा हूं, औरंगाबाद देखा हूं, इचलकरंजी देखा हूं, ठाणे देखा हूं, मुंबई देखा हूं, नागपुर देखा हूं, कोल्हापुर नहीं देखा. कोल्हापुर का जेल देखना है. अभी सरकार ठिकाने पर नहीं आएगी. हजारों रिक्शा वालों को लेकर कोल्हापुर में जाकर बैठूंगा और आपको वादा कर रहा हूं वो जेल में आपको मटन बिरयानी खिलाओ तो मेरा नाम आडम मास्टर रखो. ये लड़ाई ऐसी लड़ने वाली है. और अभी कलेक्टर बोलता है नया कलेक्टर है अभी मालूम है कैसा है. वो पहले वाला थोड़ा अच्छा है प्रभु बोला था बाद में झगड़ा हुआ है. और मेरे साथ बोलता था मास्टर मास्टर मास्टर. वो प्राइम मिनिस्टर आ रहा था. वो कलेक्टर मेरे पीछे लगे है. प्राइम मिनिस्टर को कुछ मत बोलो कुछ मत बोलो कुछ मत बोलो. साहब मैं जो बोलना बोलने वाला छोड़ने वाला नहीं है. तो मेरे हाथ में स्पीकर है और बाबा साहब ने मुझे अधिकार दिया है. तू क्या करेगा मुझे? तो अभी कलेक्टर को मिलेंगे. आप तैयारी करो जोर से थोड़ा. अब स्कूल के बच्चे हैं मालूम है मुझे. अब बच्चों को नहीं छोड़ा है तो वो माँ बाप भी परेशान होते हैं. अब 1 तारीख के बाद तुम मोकड़ा है. मैं तो कायम का मोकड़ा हूँ. फिक्र मत करो. मरे तक तुम्हारे साथ रहूंगा लेकिन मरते मरते तुम्हारी जिंदगी बचाए बिना मैं छोड़ने वाला नहीं हूँ. याद करो. कल्याणकारी माता कल्याणकारी माता सरकार के तिजोर से निकालो 20-25 हजार करोड़ रुपए निकालकर ये हमारे रिक्शा के चालक मालक को देने का व्यवस्था करो. पैसा कहाँ है मुझे मालूम है. अरे पेट्रोल पर लगाओ ना. जो 4 चाकी वाले हैं इनके ऊपर लगाओ 10 पैसा लगाओ. सिर्फ 10 पैसा लगाओ.
वर्ष को 25,000 करोड़ रुपए शेष मिलेगा और हमारे 25 लाख लोगों की जिंदगी सुधारने के वास्ते वो काम पर आएगा। ऐसा मसूदा हमारे पास है। यारो तुम भी आए टाइम को ऐसी गलती करते हो, एक टाइम की गलती करते हो जिंदगी भर। तो मेरे बाप ने मुझे बोला है किसके सामने तो झुकना है, मेरे बाप ने बोला किसके सामने झुकना नहीं, और ऐसी तेरी जिंदगी होना चाहिए। पूरा 16 पुरुषों रोना और तो ऊपर आना, ये जिंदगी तू जी है, इसमें है करके भाई मंत्री बनता नहीं था। दो बार मेरे पास ऑफर आए मंत्री के, मैं लाख मारा और मजदूरों के साथ मेरा नाता कायम रखा। लाल झंडा देखकर ये पालक मंत्री तुझा बाप माझा दोस्त आहे रे, तुझा बाप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हमारा दोस्त आहे। मी थोडा आता जास्त शेतकऱ्यात नाही, थोडा आमच्या रिक्षावाल्याचं डोकं बिघडू द्या, हजारो लोक घेऊन या, तुझ्या बापाला तुझ्या पुढे नमस्कार करायला लावतो पाहिजे कसं। उसको सादा समझ रहा हूं मैं, सादा समझने वाला आदमी दिल्ली से 30,000 लोगों को रास्ते 1200 करोड़ रुपया सब्सिडी ला सकता है। कौन है देश में दिखाओ 1200 करोड़ केंद्र और राज्य के तिजोरी से निकालकर आज 25,000 मकान बने हैं, 6 महीने में 30,000 बनेगा और वो मकान 2.5 लाख में दे रहे हैं और उसकी मकान की कीमत माड़ा ने निकाला है 15 लाख रुपए। ये बोल रहे हम पानी देंगे पानी देंगे, अरे हमने 24 घंटा पानी दे रहे हैं। पानी कहां से लाना मुझे मालूम है। अभी कारपोरेशन 20 तारीख को ठहराव लाएगा, वो बोलेंगे हम टैक्स लगाएंगे, तेरे बाप को नहीं छोड़ेंगे, टैक्स लगाएंगे, तेरे बाप को भी नहीं छोड़ेंगे। क्यों? इतने साल से 362 दिन तक तुमने हमारे पास टैक्स लिया, अभी मांगने को तुमको अधिकार, पानी भी देना पड़ेगा और टैक्स भी मांगने का नहीं। आपने ही बोला बजट में हम टैक्स नहीं मांगे, लेकिन कभी मांगे याद में रखो, मेरे हाथ में 10-15 हजार मजदूर हमेशा है, महापालिका पर डालने को टाइम नहीं लगता है मुझे। पुलिस की परवानगी बिरवानगी क्या नाही, क्या करत पोलीस साहेब तुमच्यावर आम्ही केस केली, काय कोर्टात आलो, जज बोलता है क्या किया, कुछ नहीं किया, क्यों ना पूछो, जज उनको पूछता है क्यों लाया मास्टर को, हमारा साफ बोला तर को हमने लाया है, फिर तू घर को जा, मास्टर तू भी घर को जा, जाओ घर। यह ऐसा जंग 200 केसेस मेरे सिर पर पड़े, दाऊद इब्राहिम पर भी इतने केसेस नहीं थे, इतने केसेस आडम मास्टर घर पर है, क्या मुझे हद्दपार करोगे? हद्दपार करे तो भी परवाह नहीं, तुम दिन भर मुझे हद्दपार करे तो रात भर मैं गली में घूमूंगा, रात भर घूमूंगा, याद रखो। लोगों के वास्ते परेशानी। आज रिक्शा वाला घर में गया, बरबर बच्चा पूछता है पापा क्या लाया हो,
जिंदगी कुस्ती आहे. काय जेवण करायचं क्या जवाब देना, ना बीवी को जवाब दे सकते, ना बच्चों को जवाब दे सकते. अरे हम तुम्हारे घर के मंग रहे हैं, मेहनत के मंग रहे हैं, हम तुम्हारा घर का मंग रहे हैं. अरे एलपीजी जाओ, कल चालू करो, आप जाओ, मैं 40 रुपए लीटर से दो. तुम्हारा घर का एक भी नया पैसा नहीं. हमारे खून में बाबा साहब ने बोला है, जो भी जिंदगी है वो सच्चाई से हमारा आदमी काम करता है तो वो जिंदा है. जानवर को अब तुम्हारे सरकार काला बाजार. अब इसमें वो ट्रैफिक वाले पीछे लगे करते. मुझे रियाज बोला, रियाज मास्टर ते ट्रॅफिक वाले फोटो काढू लागले. तो ट्रैफिक वाले तुम्हारा फोटो काढ़े तो तुम उसका फोटो काढ़ो. वो फोटो लेकर मेरे पास आओ, मैं उसके बाप के पास जाता हूँ. बाबा ये ऐसा ऐसा हुआ, दुष्काळात 13वां महीना, चिंता रहना मुश्किल है. और ट्रैफिक वाले को हमें सपड़ना, काला बाजार वाले नहीं सपड़ते, साटेबाजी वाले नहीं सपड़ते. सारे दिल्ली गले में गंदे जुगाड़ करते चलो है. गांजा रोज पेपर में देखता हूं मैं, गांजा मिल रहा है. अरे गांजा पुण्य गरीब आदमी पीता है क्या कीमत है उसका? एक गोली का क्या कीमत है मालूम है? 10,000 रुपए. तो बोले कौन पीने वाला है? वो बड़े बड़े लोग पीते हैं और नाचते हैं. वो शरीर पर कपड़े है कि नहीं कुछ भी मालूम नहीं, नाचते रात भर. आजू बाजू के लोग जाकर बोलते नाच रहे, देखो क्या तो करो. ये क्या समाज है? अरे छत्रपति शिवाजी महाराज, महात्मा फुले, भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर, उन्होंने एक नया समाज बोला है. ऐसा समाज जहां कोई भूखा नहीं है, जहां कोई बेकार नहीं है, हर आदमी सुकून से जिंदगी जी रहा है. ऐसा समाज बनाने के रास्ते छत्रपती शिवाजी महाराजांपासून बाबासाहेबांपर्यंत त्यांनी आम्हाला दीक्षा दिली. त्या ह्याच्यावर जाणार आहे. ही लढाई वाहतक है. आज एलपीजी मिला, कल कल्याणकारी के वास्ते हम तैयार है. फिर छोड़ता नहीं. कल्याणकारी होगा, रिक्शा वाले को खुद का मकान होना. मैं नहीं छोड़ता. सरकार को मेरे पास बहुत है और बनाने की भी हिम्मत है. मैं ऐसा नहीं हाईवे पर छोड़ता, ऐसा नहीं. मैं जमीन पर रहकर ऐसा मार मारता हूँ, वो सरकार भी झुकती है. सरकार मैंने बोला एक बार, मुख्यमंत्री बोला, अभी का फिलहाल का मुख्यमंत्री असेंबली में बोला है, दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिए. उसमें का अडक मास्टर है बोला, मैं नहीं बोला. और उसको पालक मंत्री को लेना, मेरे वक्त नहीं था. मेरे वक्त तो भी रहता था तो अंदाजा आता था. चलो ऐसे लोग देखेंगे, लेकिन आखिरी हमारा विश्वास रिक्शा चालक के एकजुट पर हमारा विश्वास है. और तो जब मजबूत हो जाएंगे और रास्ते पर आने की कोशिश करेंगे, उतना जल्दी सरकार तुमको इंसाफ देगा. इतना बोलकर मेरे लफ्ज में खत्म.